श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 17 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी आलेली आहे वसुबारस. वसुबारस हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशीला साजरा केला जातो. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशीला गाई गुरांबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केलं जात असतं आणि म्हणून आपण या दिवशी गाई गुरांची पूजा करून वसुबारस हा सण साजरा करत असतो. आपल्या हिंदू धर्मात गाईला गोमाता म्हटलं जातं. गाईला आपल्या धर्मामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. गाईचा सन्मान करण्याचाच वसुबारस हा दिवस आहे. या दिवशी गाईची तिच्या पाडसासह पूजा केली जाते. वसु म्हणजे द्रव्य किंवा धन आणि त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी. म्हणूनच या दिवसाला गोवत्स द्वादशी असं सुद्धा म्हटलं जातं. वसुबारस या दिवशी बऱ्याच महिला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी उपवास करत असतात. बऱ्याच ठिकाणी वसुबारसचा उपवास केला जातो. या दिवशी दिवसभरासाठी उपवास केला जातो. तर वसुबारसचा हा उपवास कोण करू शकतं आणि कशा पद्धतीने हा उपवास करायचा असतो आणि हा उपवास कधी सोडायचा असतो आणि उपवास सोडताना कोणते पदार्थ खायचे असतात, हा उपवास आपल्याला कशावर सोडायचा असतो आणि जरी तुम्ही वसुबारसचा उपवास धरणार नसाल तरीसुद्धा असे कोणते पदार्थ आहेत की जे आपल्या घरातील सर्वांनी आणि आपण स्वतः या दिवशी चुकूनही खायचे नाही आहेत. आणि तसंच याआधी तुम्ही वसुबारसचा उपवास धरला नसेल तर तुम्ही यावर्षी हा उपवास धरू शकतात का आणि यावर्षी तुम्ही हा उपवास धरला तर तुम्हाला हा उपवास कायम दरवर्षी धरावा लागेल का आणि त्याचप्रमाणे उपवास जर तुम्ही धरला असेल तर तुम्हाला दिवसभरामध्ये काय काय खायचं आहे याबद्दलची अशी संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून तुम्हीसुद्धा जर वसुबारसचा उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्णपणे नक्की बघा. म्हणजे उपवास करताना आपल्याला या व्रताचे नियम काय आहेत, काय खायचं आहे, उपवास कसा सोडायचा आहे आणि जरी उपवास धरला नसेल तरीसुद्धा आपल्याला या दिवशी काही चुकूनही खायचं नाही आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. वसुबारसच्या दिवशी गाय आणि तिची वासरू या दोघांची पूजा प्रदोष काळामध्ये केली जाते आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी गाय आणि तिच्या वासराची प्रदोष काळामध्ये पूजा नक्की करा. किंवा जर ही पूजा तुम्हाला प्रदोष काळामध्ये करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही पूजा करा. तुमच्या घराजवळ जर गाय आणि तिचं वासरू नसेल तर आपल्या घरामध्ये गाय आणि वासराची जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीची आपण घरीच पूजा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे. पूजा करताना आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे आहे आणि गोमातेला या दिवशी आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे. आणि म्हणून तो व्हिडिओ तुम्ही अजूनही जर पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा गाय आणि तिच्या वासराची पूजा करा. अश्विन कृष्ण द्वादशीला म्हणजेच गोवत्स द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू या उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक कामधेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी आपल्या अनेक जन्मांच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावं, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावं म्हणून या दिवशी गोमातेची तिच्या वासरासह पूजा केली जाते. वसुबारसच्या दिवशी महिला दिवसभरासाठी उपवास करत असतात. हा उपवास जो आहे तर तो दिवसभरासाठी केला जातो आणि संध्याकाळी गाय आणि तिच्या वासराची पूजा करून गवारीच्या शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य दाखवून त्यानंतर हा उपवास सोडला जातो. वसुबारसच्या दिवशी गहू आणि मूग हे खाल्ले जात नाहीत. आता या दिवशी ज्यांचा वसुबारसचा उपवास असेल तर ते लोक, त्या महिला गहू आणि मूग हे पदार्थ तर खाणार नाहीत. लक्षात ठेवा, वसुबारसचा उपवास सोडताना सुद्धा हे पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत. आणि ज्यांचा वसुबारसचा उपवास नाही आहे अशा महिलांनीसुद्धा या दिवशी गहू आणि मूग हे चुकूनही खाऊ नये. तसंच याचे पदार्थ हे आपल्या घरामध्ये चुकूनही बनवू नयेत. म्हणजे कोणीही आपल्या घरातले हे पदार्थ खाणार नाहीत. तर या दिवशी गहू आणि मूग हे पदार्थ का खाऊ नये यामागे एक छोटीशी कथा सांगितली जाते. आणि ही कथा अशी आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती. गाय गुरं होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळी मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली. सोनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये. सून आली, काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईन, तू माडीवर जा, गव्हाचे मुगांचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं.
आणि त्यानंतर म्हातारी शेतावर निघून गेली. सून माडीवर गेली, गहू मूग काढून ठेवले, खाली आली, गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारीत होती. त्यांना ठार मारलं आणि ती चिरली आणि शिजवून ठेवली आणि सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेनं पान वाढलं. सासूनं देखलं. तांबडं मांस दृष्टीस पडलं. तिनं हे काय म्हणून सुनेला विचारलं. सुनेनं सर्व हकीकत सांगितली. सासू घाबरली. न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली. देवा, हा सुनेच्या हातून अपराध घडला. तिला याची क्षमा कर. गाई वासरं जिवंत कर. असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला. म्हातारी देवापाशी तशीच बसून राहिली. देवानं तिचा एक निश्चय पाहिला. निष्कपट अंतःकरण देखील. पुढं संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं. मग देवानं काय केलं? गायीची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीनं गाई गोऱ्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. देवाचे आभार मानले. नंतर आपण जेवली, आनंदी झाली. तसे तुम्ही आम्ही होऊ ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी. देवा ब्राह्मणाचे दारी पिंपळाच्या पारी, गायींच्या गोठी सुफळ संपूर्ण. तर अशी ही या दिवशी गहू आणि मूग न खाण्यामागची छोटीशी कहाणी आहे. यामुळेच या दिवशी गहू आणि मूग हे पदार्थ खाल्ले जात नाहीत. आणि ज्या महिला या दिवशी उपवास करतात तर त्यांनी दिवसभर हा उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी गायीची तिच्या वासरासह पूजा करून हा उपवास सोडताना गवारीच्या शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी हा पदार्थ खाऊनच यावरच हा उपवास सोडायचा असतो. गायी आणि तिच्या वासराची पूजा करून त्यांनासुद्धा हा नैवेद्य अर्पण करून त्यानंतरच यावर हा उपवास सोडला जातो. पण यावर्षी रमा एकादशी आणि वसुबारसे एकाच दिवशी आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला गोमातेला बाजरीची भाकरी किंवा गवारीच्या शेंगांची भाजी हा नैवेद्य खायला द्यायचा नाही आहे, तर गुळाचा खडा हा आपल्याला या दिवशी गोमातेला खाऊ घालायचा आहे आणि तिच्या वासराला सुद्धा खाऊ घालायचा आहे. आणि घरी नैवेद्य दाखवताना सुद्धा तुम्ही प्रथम गुळाच्या खड्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो तुम्ही स्वतःसुद्धा ग्रहण करायचा आहे. आणि त्यानंतर गवारीच्या शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकतात. यावर तुम्ही उपवास सोडू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ हे सुद्धा खाल्ले जात नाहीत. त्याचप्रमाणे तळलेले पदार्थ हे सुद्धा खाल्ले जात नाहीत. आणि बऱ्याच ठिकाणी अशी सुद्धा पद्धत आहे की या दिवशी तव्यावर बनवलेलं कुठलंही अन्न हे खाल्ले जात नाही. म्हणजेच जसं की पोळी भाकरी हे आपण तव्यावरच बनवत असतो, तर या दिवशी तव्यावर बनवलेलं पोळी भाकरी हे अन्नपदार्थ खाल्ले जात नाहीत. अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत असते आणि अशी पद्धत जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या पद्धतीचा अवलंब करू शकतात. पण हा उपवास सोडताना बाजरीची भाकरी ही खाल्ली जात असते आणि म्हणून तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात आणि सोडू शकतात. नॉर्मली सगळीकडे बाजरीची भाकरी ही हा उपवास सोडताना खाल्ली जात असते आणि म्हणून तुम्हीसुद्धा या पद्धतीचा अवलंब करून हा उपवास सोडू शकतात. वसुबारसच्या दिवशी स्त्रिया व्रत करतात आणि आपल्या घरातील समृद्धी, सुख, शांती आणि संततीच्या कल्याणासाठी गोमातेची तिच्या वासरासह पूजा करून तिच्याकडे आशीर्वाद मागत असतात. या दिवशी महिलांनी उपवास करून गायीची पूजा केल्याने त्यांना आपल्या मुलांच्या कल्याणाचा आणि प्रगतीचा आशीर्वाद मिळत असतो. आणि जर तुम्ही याआधी हा उपवास केला नसेल आणि तुमची इच्छा असेल यावर्षी हा उपवास करण्याची, तर तुम्ही यावर्षी हा उपवास नक्की करू शकतात. हा उपवास करण्यासाठी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. हा अगदी साधा सोपा असा उपवास आहे आणि हा उपवास संध्याकाळी सोडलासुद्धा जात असतो. म्हणून कठीण काही हा उपवास नाही आहे. दिवसभर तुम्हाला हा उपवास करायचा आहे. पण हा उपवास करत असताना तुम्हाला चहा, दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ हे चुकूनही खायचे नाही आहेत. मग तुम्ही उपवास करताना उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. जसं की तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकतात, भगर खाऊ शकतात. पण हे बनवताना तुम्हाला तूप हे चुकूनही वापरायचं नाही आहे. ते तेलामध्येच तुम्हाला बनवायचं आहे. आणि चहा बनवताना सुद्धा त्यामध्ये दूध हे आपल्याला टाकायचं नाही आहे. तर आपल्याला कोरा काळा चहा हा बनवायचा आहे आणि तोच प्यायचा आहे. पण दूध टाकून बनवलेला चहा चुकूनही पिऊ नका. त्याचप्रमाणे दही हे सुद्धा तुम्ही या दिवशी चुकूनही खाऊ नका. बाकी तुम्ही दिवसभर फराळाचं सगळं खाऊ शकतात. आणि संध्याकाळी गाय आणि तिच्या वासराची पूजा करायची आणि त्यानंतर तुम्हाला हा उपवास गवारीच्या शेंगांची भाजी आणि बाजरीची भाकरी खाऊन सोडायचा आहे. आणि तुम्हाला असं सुद्धा प्रश्न पडत असेल की एकदा हा उपवास केला की दरवर्षी हा उपवास आपल्याला करावा लागतो का? तर दरवर्षी तुम्हाला हा उपवास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही तो करू शकता. हा उपवास काही अवघड नाही आहे. संध्याकाळी हा उपवास सोडला जात असतो. फक्त एकच दिवसाचा हा उपवास आहे. त्यामुळे तुम्ही हा उपवास अगदी सहज करू शकतात. किंवा मग तुम्ही हा उपवास अगदी संकल्पयुक्त म्हणजे मी 5 वर्ष हा उपवास करेल किंवा 7 वर्ष हा उपवास करेल तसा संकल्पयुक्त 5 किंवा 7 वर्ष हा उपवास तुम्ही करू शकतात. आणि त्यानंतर
हा उपवास तुम्ही नाही केला तरीसुद्धा चालेल. बाकी काही असे वेगळे या उपवासाचे नियम नाही आहेत. फक्त दुधापासून बनवलेले पदार्थ आणि गहू मूग हे पदार्थ या दिवशी चुकूनही खाऊ नयेत. तर याप्रमाणे वसुबारसचा हा उपवास आपल्याला कसा करायचा आहे आणि कसा सोडायचा आहे, काय खायचं आहे आणि काय खायचं नाही आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.